ज्येष्ठ मार्गदर्शक, महान तपस्वी, गेली 25 वर्षाचा बाजार समितीचा प्रदीर्घ अनुभव असणारे मोहनशेठ नाईक तथा दादा यांच्याबरोबर मला निवडणूक लढवण्याचं भाग्य लाभलं. हा माझ्या आयुष्यातील सर्वोच्च आनंदाचा क्षण आहे, असं स्पष्ट प्रतिपादन व्यापारी किसान आघाडीचे उमेदवार सन्माननीय गिरीश उर्फ सागर पांडुरंग पाटील यांनी केलं. ते कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात महाराष्ट्र नवस्फूर्ती टीव्ही न्यूज या वृत्तवाहिनीला लाईव्ह मुलाखत देताना बोलत होते. यापुढे जाऊन गिरीश पाटील म्हणाले, बाजार समिती उभारण्यात मोहनशेठ तथा दादा यांचं फार मोठं योगदान आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभागृह दणाणून टाकणारा अशी मोहनशेठ तथा दादा अशी त्यांची ओळख आहे. मतदार बंधू भगिनींनो, आम्हाला एक संधी द्या. कृषी उत्पन्न बाजार समितीचा विकास हाच आमचा ध्यास आहे. माझी निशाणी आहे रिक्षा व मोहनशेठ तथा दादा यांची निशाणी आहे बॅट. या दोन्ही निशाणीवर शिक्के मारून आम्हाला प्रचंड मतांनी विजयी करा. लक्षात ठेवा, व्यापाऱ्यांचे सभासदांचे प्रश्न निश्चित सोडवू हेच आमचं वचन आहे. येत्या 29 जूनला बॅट व रिक्षाला मतदान करा, असं आवाहन शेवटी त्यांनी केलं आहे. ज्या किल्ले दुर्गावरून राजा शिवछत्रपतींनी स्वराज्याचा हुंकार दिला, ती कल्याणची पवित्र भूमी. आणि आज आपण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीच्या माध्यमातून 2025 ते 2030 आणि या ठिकाणी आहेत गुणवंत कीर्तिवंत उमेदवार माननीय गिरीश पांडुरंग पाटील आणि एक गुणवंत आणि वयोवृद्ध व्यक्तिमत्व माननीय मोहनशेठ नाईक हे दोन उमेदवार उभे आहेत. आणि या ठिकाणी हा कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचा विकास झाला पाहिजे, हा तुमचा ध्यास आहे. काय सांगाल याबद्दल? मी गिरीश पांडुरंग पाटील, कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक 2025 ते 2030 या संचालक मंडळासाठी मी उमेदवार आहे. माझ्यासमोर ज्येष्ठ आणि कर्तबगार उमेदवार माननीय संचालक आहेत, जे 25 वर्ष कंटिन्यू संचालक राहिले, मोहनशेठ मुरलीधर नाईक. आम्ही दोघंही मिळून म्हणजे अनुभवाबरोबर युवाशक्ती याचा एक सहयोग काढून आणलेला आहे आम्ही. त्याचबरोबर मोहन मुरलीधर नाईक यांची निशाणी आहे बॅट आणि मी गिरीश पांडुरंग पाटील माझी निशाणी आहे ॲटो रिक्षा. तर येत्या 29 जून 2025 रोजी सकाळी 8 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत कल्याण बँक्वेट हॉल बाजारपेठेचे सर्व व्यापाऱ्यांना बाजारामध्ये तुम्ही सर्वांनी आपला 100% मतदानाचा हक्क बजावून आमच्या दोन्ही उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा, हीच आमची नम्र विनंती. या ठिकाणी पाटील साहेब लोक असं म्हणतात की या कल्याण बाजार समितीमध्ये खऱ्या अर्थाने दोन मोहन नाईक शेठ आणि गिरीश पाटील हे धनाजी संताजी उभे आहेत. काय म्हणाला आपण याबद्दल? मोहन शेठ नाईक उर्फ काका, सगळ्यांचे आवडते काका, यांना 25 वर्षाचा अनुभव आहे आणि मी 32 वर्षाचा आहे. पण कसं ह्या बाजार समितीला खरंच बदलावाची गरज आहे. कारण तुम्ही आल्यावर बघितलं असं रस्त्याची समस्या असो, पिण्याच्या पाण्याची समस्या असो, मूलभूत सुविधा आहेत ती बाजार समिती ती होऊ शकत नाही आपल्याला. त्यासाठी काका कसे होते, काका एकट्या 17 जणांना लढत होते. त्या काकाला हा एकटा लढून देणार नाही, आम्ही दोघंही लढू आणि व्यापाऱ्यांचा विकास केल्याशिवाय आणि तसं बाजार समितीचा विकास केल्याशिवाय राहणार नाही हे वचन देतो. या ठिकाणी आदरणीय मोहन नाईक शेठ यांनी अनेक वेळा मी पाहिलं आहे कल्याण बाजार समितीचा सभागृह दणाणून सोडलेला आहे, तर त्याबद्दल तुम्ही काय बोल? बरोबर आहे, काकांनी बाजार समिती उभारण्यात सिंहाचा वाटा तो मोहनशेठ मुरलीधर नाईक यांचाच आहे. कारण जे आज गाळे बघतात ते तुम्ही जे बाजार समितीच्या बिल्डिंग उभे आहेत त्या काकांच्या याच्यामुळेच उभे आहेत. तसंच आता जी मूलभूत सुविधा भेटत नाही आणि काका लोक म्हणतात काका म्हातारे झाले, काका वयाने म्हातारे झाले, विचारांनी म्हातारे झालेले नाही आहेत. म्हणजे तुम्ही विचार करू शकता, हाताची 5 बोटं समान नसतात, एक बोट गेलं म्हणून हात कामातून जात नाही असं होत नाही. त्यामुळं काकांचा अनुभव आणि माझा जोश त्याचबरोबर आम्ही बाजार समिती दणाणून सुरू नक्की सभागृह करू. या ठिकाणी गिरीश पाटील साहेब, तुम्ही आणि मोहनशेठ नाईक निश्चितपणे प्रचंड मताने विजयी व्हाल आणि ही विजय मिरवणूक याच बाजार समितीने निघेल अशी अपेक्षा व्यक्त करून शुभेच्छा देऊन या ठिकाणी मुलाखत थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सरकार.